अहो थांबा थांबा, चाललात कुठे? आता पकडूयात कॉमेडीची तुफान एक्सप्रेस, कारण या एक्सप्रेसमध्ये फक्त हसा हसा आणि हसा, तेही विदाउट तिकीट. कुत्र्यामुळे रात्रभर भुंकत असतो. हा भुंकत असतो. हो ना, मग त्याला जरा शांत करा ना. अरे मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तो पिक्चर मध्ये काम करतो. तो जे काही कमवतो ना, त्या पैशांवरती माझ्या पोरांचं शिक्षण सुरू आहे. कुत्र्याच्या पैशांवर तुमच्या मुलांचं शिक्षण का? त्याला पिल्लं नाहीयेत? आमच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे ना, त्याच्यामुळे त्याने लग्न नाही केलं. अच्छा अच्छा. पावसात भिजत भिजत शामृगासारखा धावत धावत बेडकासारख्या उड्या मारत आणि अॅनाकोंडासारखा वळवळत वळवळत फ्रीज मध्ये जाऊन कुडकुडत बसलो, तेव्हा अचानक खांब्यावर पाय टाकून कुत्रा जसा झेलपणावा तसा तो नंगा टार्झन माझ्या समोर आला आणि ओरडून म्हणाला, मीच तो टार्झन ज्याला विचारत नाही 4 जण. आज घरी लावलंय विरजण, कारण माझं गाव आहे मागजण. अगं सुनबाई, काय म्हणते सासूबाई? अगं सुनबाई, काय म्हणते सासूबाई? अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? नाही, मी जरा 4 दिवस बाहेर गेले होते. तुम्ही महिन्याला दरवेळेला 4 दिवस बाहेरच जाता, कधीतरी 4 जणांच्या खांद्यावरून जा. कॅन्सिल म्हणता येतं? म्हणता येतं? मी परफॉर्म करतो, परफॉर्म. त्या एटीएम सेंटर मधनं जी केस म्हणजे रोकड आपली मिस्टर मनोज, मला वाटलं तुम्ही लगेच मला सांगाल जॅक अँड जिल परफॉर्म करून दाखव. शिट, मला करायचं होतं सादर. करतो. आता हो मरणाक तयार. आता तू हो मरणाक तयार. एक मिनिट. लागलो वगैरे बांध. अरे आरपार गेलो. मध्यंतरीच्या काळात अच्छा, काळ. तुम्ही एक सिनेमा काढला होता, ओल्ड क्लासिक छोले. छोले म्हटलं असं का केलं तुम्ही? असं का केलं तुम्ही छोले म्हटल्यावर? नाही, ते इथे एक केस आला होता, तो काढला. ठीक आहे. तर तो छोले पिक्चर होता, परत का केलं? आता वर का केलं असं? वर एक केस आला. अरे वर एक केस नाही, काय करता असं? अरे मिशीला आहे आणि केसांचं तुम्हाला काय सांगतो? मिशीच्या केसावर फिरू शकतो मी जीभ. हे बघ, तुला मिशी पण नाहीये. मिशी नसली तरी काय झालं? हातावर आहे, ठीक आहे, ओके. ह्या प्रेमरूपी वाळवंटात पुन्हा एकदा आशेचा झरा फुटला रे. ए झरा रे झरा, धबधबा नाही. झरा यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा. एमरो तुम सा नहीं देखा. माझं फुल घेतलंय ना, माझं फुल घेतला. नायक एकदम खतरनाक सज्जन आहे. त्याचं नाव गब्बर असतं आणि त्याला गायनाची आवड असते आणि त्याच्या जीवनात एकच ध्येय असतं की आता आपण इंडियन आयडॉल बनायचंय. मला एक सांगा, त्याचं नाव गब्बर कशाला ठेवलं? दुसरं का नाही ठेवलं? तो शोले कंपनीत कामाला आहे ना. शोले कंपनीत म्हणून गब्बर? नाही, म्हणून नाही. त्याचं कारण वेगळं आहे. काय? त्याचं काय आहे, शोले नावाच्या कंपनीत तो सल्लागार म्हणून काम करतो. बरोबर आहे. तो ऑफिस मध्ये समजा असा सल्ला द्यायला गेला ना, की समजे त्याला, ए तू गब्बर, तू गब्बर, ए गब्बर. लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट होऊन 2 वर्ष झाली.
इन बिटवीन एखाद्या कंपनीची स्ट्रॅटेजी चेंज व्हावी तसा चेंज झालाय. काय बदललो मी? म्हणजे पूर्वी मी सलमान सारखा दिसत होतो किंवा माझा पूर्वी आवाज शाहरुख सारखा होता आणि आता तो बदललाय. किती चेंज झालायस तू मला अटेंडच करत नाहीयेस. आपल्या रिलेशनशिपच्या पॅकेज मध्ये मला इन्क्रीमेंट मिळत नाहीये. कशी मिळणार? तू तरी तुझं प्रेझेंटेशन कुठे नीट देतेस?